परमेश्वराची योजना विश्वाच्या कल्याणाचीच असते. तुमच्या माझ्या सर्वांच्या, सर्व माणसांच्या, सर्व विश्वाच्या कल्याणाची योजना परमेश्वरानं आखलेली असते. पण माणसालाही समजत नाही. माणसाला फक्त दोन डोळे असतात आणि परमेश्वरानं हजार हातांनी काढलेलं चित्र माणसाला त्याच्या दोन डोळ्यांनी संपूर्णपणे दिसत नाही. आणि मग त्याला असं वाटू लागतं की परमेश्वरानं आपल्यावर अन्याय केलेला आहे. आपल्या वाट्याला जे थोडंसं दुःख आलेलं असतं ते सुद्धा त्याला वाटू लागतं की हे आपल्यासाठी अन्यायकारक असंच परमेश्वरानं ही योजना आखलेली आहे. पण परमेश्वरानं सर्वांच्या कल्याणाचीच योजना आखलेली असते. आणि माणसाला जे दोन डोळे असतात, बुद्धीनं तर तो फार आंधळाचा असतो आणि त्याच्या दोन डोळ्यांना दृष्टी सुद्धा नसते असंच पुष्कळ वेळा आढळून येतं. आणि त्यामुळंच त्याला परमेश्वराची संपूर्ण योजना समजत नाही. आणि मग तो अज्ञानानं, गैरसमजानं परमेश्वराच्या योजनेमध्ये काही वेळा स्वतःच्या गंजलेल्या बुद्धीनं काही स्वतःची अशी भर टाकू लागतो आणि मग परमेश्वराची योजना पूर्णपणे ढासळून जाते. पण असं न करता जर त्यानं परमेश्वराची योजनाच परमेश्वराच्या पद्धतीनं पूर्ण होऊ दिली तर अंतिमतः आपलं कल्याणच त्यामध्ये आहे हे त्याला आढळून येईल. या संबंधीची एका साधूची ही कथा. एक साधू तीर्थयात्रा करत एका गावी पोहोचला. तो जेव्हा त्या गावामध्ये पोहोचला त्यावेळी संध्याकाळ होत आलेली होती आणि अंधारी पडू लागलेला होता आणि त्याच वेळी थोडासा पाऊस सुद्धा पडत होता. त्यामुळं पावसापासून आपलं रक्षण करण्यासाठी साधूनं एका जीर्ण अशा झोपडीचा आसरा घेतला आणि तो झोपडीच्या आडोशाला उभा राहिला. पण तरी सुद्धा पावसापासून त्याचं काही रक्षण होत नव्हतंच. पण तो कसं तरी आपलं रक्षण करत तिथं उभा होता. आणि त्याच वेळी त्या झोपडीचा मालक म्हणजे एक शेतकरी झोपडी बाहेरून आपल्या झोपडीमध्ये शिरू लागला. आणि आत शिरता शिरताच त्यानं पाहिलं की आपल्या झोपडीच्या आडोशाला एक साधू उभा आहे पावसापासून रक्षण करून घेण्यासाठी. तेव्हा त्यानं साधूला अगत्यपूर्वक, आदरपूर्वक आपल्या झोपडीमध्ये येण्यास सांगितलं. आणि मग साधूला आपल्या झोपडीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यानं साधूला गरम पाणी दिलं. ते हातपाय धुण्यासाठी साधूना त्यानं दिलं गरम पाणी. आणि नंतर साधूचे भिजलेले कपडे त्यानं काढून टाकायला सांगितले आणि स्वच्छ, साधे पण सुकलेले कपडे साधूला परिधान करण्यासाठी दिले. त्यानंतर शेतकऱ्याच्या पत्नीनं जो साधाच स्वयंपाक केलेला होता तो साधा स्वयंपाक, गरम गरम असा स्वयंपाक त्यानं साधूला अर्पण केला आणि साधूला जेवायला वाढलं. आणि ते गरम गरम अन्न खाल्ल्यानंतर साधू तृप्त झाला आणि त्याला शेतकऱ्याबद्दल प्रेम वाटू लागलं, आपुलकी वाटू लागली. त्यानंतर शेतकऱ्यानं साधूला विश्रांतीसाठी, निद्रेसाठी झोपडीच्या एका कोपऱ्यामध्येच जमेल तशी मऊ अशी बिछायत अंथरून दिली आणि साधूला विश्रांती घेण्यास सांगितलं. साधू आपल्या बिछाण्यावर पहुडल्या त्याच्या मनात विचार आला की हा शेतकरी अत्यंत भक्तिभावपूर्ण अंतःकरणाचा आहे आणि त्यानं आपली अत्यंत आदरपूर्वक, अगत्यपूर्वक सेवा केलेली आहे आणि या शेतकऱ्याचं काही कल्याण आपण करावं असं साधूच्या मनात येऊ लागलं. आणि मग असा विचार करत तो बसलेला असतानाच दरम्यान शेतकरी आणि त्याची पत्नी हे दोघंही त्यांनी आपलं अन्न वाढून घेतलं आणि मग त्यांनी दुसऱ्या कोपऱ्यामध्ये स्वतःसाठी बिछायत अंथरली आणि ते विश्रांतीसाठी, निद्रेसाठी तिकडे जाऊ लागले. त्यावेळी साधू शेतकऱ्याला म्हणाला की
निद्रेस जाण्यापूर्वी तू तुझ्या घरातील सर्व अवजार, सर्व लोखंडाची अवजार माझ्या बिछाण्या शेजारी आणून ठेव. साधूनं अशी आज्ञा केल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या घरातील जी अवजारं होती, शेतीची अवजारं, ती सगळीच्या सगळी गोळा केली. नांगर, नांगराचा फाळ आणि मग कुळवाची फास, पहार, कुदळ आणि विळा, खुरप इत्यादी जी सगळी अवजारं त्याची शेतीची होती, लोखंडाची अवजारं, ती त्यानं साधूच्या बिछाण्या शेजारी आणून ठेवली. एका गठडीमध्ये बांधून ती ठेवली आणि मग नंतर सगळेच साधू, शेतकरी आणि त्याची पत्नी सगळेच्या सगळे विश्रांतीसाठी, निद्रेसाठी आपापल्या बिछाण्यावर पडले. साधू सुद्धा झोपी गेला आणि सकाळी मात्र तो लवकर उठला, पहाटेच उठला आणि त्यानं आपल्या झोळीमधून परीस काढला. त्याच्या शेजारी शेतकऱ्यानं गाठोड्यामध्ये बांधून त्याची अवजारं ठेवलेलीच होती, लोखंडाची अवजारं. साधूनं आपल्या जवळील परीस काढला आणि त्या लोखंडाच्या अवजारानं त्यानं परीसाचा स्पर्श केला. त्याबरोबर ती सगळीच्या सगळी अवजारं सोन्याची होऊन गेली. अर्थात अजून अंधार असल्यामुळं आणि झोपडीमध्ये काहीच दिसत नसल्यामुळं ही अवजारं सोन्याची झालेली आहेत हे कुणाच्याच लक्षात येणं शक्य नव्हतं. त्यानंतर शेतकरी अजून झोपलेलाच होता, त्याची पत्नीही झोपलेली होती. साधूनं आपली स्वतःची कपडे परिधान केली आणि गुपचूपच शेतकऱ्याला न उठवताच तो झोपडी बाहेर पडला आणि आपल्या पुढील प्रवासासाठी निघून गेला. शेतकऱ्याचं त्यानं निरोप सुद्धा घेतला नाही आणि तो निघून गेल्यानंतर काही काळानं, थोड्या वेळानं शेतकरी आणि त्याची पत्नी दोघंही जागे झाले. त्यांनी पाहिलं की साधूच्या बिछाण्या शेजारी आपली अवजारं आहेत, पण साधू मात्र निघून गेलेला आहे. शेतकऱ्याला यात काही आश्चर्य वाटलं नाही, कारण साधू पुरुषांची दिनचर्या त्याला ऐकून तरी माहीतच होती आणि त्याला माहीत होतं की ही साधू पुरुष पहाटेच उठून आपली दिनचर्या आरंभ करतात आणि आपलं काम सुरू करतात, आपलं कार्य सुरू करतात आणि साधू आपल्या कार्यासाठी, आपल्या प्रवासासाठी निघून गेले असतील असं समजून शेतकऱ्यानं त्यावर फारसा विचार न करता त्यानं तोंड धुतलं, आपली अवजारं घेतली आणि बैल सोडले आणि तो आपल्या शेतामध्ये निघून गेला. शेतामध्ये शेताकडे आपल्या आल्यानंतर त्यानं नांगर जुंपला. पण नांगर जुंपल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नेहमीप्रमाणे आपल्या नांगरीचा फाळ जमिनीमध्ये घुसत नाही, ढेकळं निघत नाही. मग त्यानं कुळव जुंपला. कुळव जुंपल्यानंतर त्यामध्ये सुद्धा त्याच्या लक्षात आलं की कुळवाची फास वाकू लागलेली आहे, जमिनीमध्ये ती शिरत नाही. त्याला कुळवण्यामध्ये सुद्धा अपयश येऊ लागलं. त्यानंतर मग त्यानं आपल्या हाती पहार घेतली, कुदळ घेतली आणि तो जमिनीमध्ये उकरू लागला. तर त्यामध्ये सुद्धा पहार वाकू लागली, कुदळ सुद्धा काम व्यवस्थित करेना, जमिनीमध्ये उकरायला ती दोन्ही अवजारं निरुपयोगी ठरू लागली. मग त्यानं हातामध्ये विळा घेतला आणि तो गवत कापू लागला. तर गवत सुद्धा कापण्यामध्ये त्याला यश मिळालं नाही, कारण विळ्याच्या पात्याची धार आता नाहीशी झालेली होती. आणि मग तो निराश होऊन, हतबुद्ध होऊन विचार करू लागला की हे असं आज काय घडतं आहे. तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला की रात्रीच्या वेळी साधूनं त्याच्या बिछाण्या शेजारी आपली सगळी अवजारं ठेवायला सांगितलेली होती आणि मग कदाचित साधूनच त्याला काळी जादू येत असेल आणि साधूनच या आपल्या अवजारांच्यावर मंत्र टाकलेला आहे आणि काळी जादू करून ही अवजारं निकामी करून टाकलेली आहेत. आपण साधूची मनोभावी आराधना केली, त्याची सेवा केली, पण साधूनं मात्र आपलं अकल्याण केलेलं आहे, आपलं आयुष्य नासवलेलं आहे असं शेतकऱ्याच्या मनात आलं. आणि मग शेतकऱ्यानं आपली सगळी अवजारं पुन्हा एकदा एकत्रित गोळा केली, एका गाठोड्यामध्ये बांधली
आणि ते सगळं गाठोडं उचलून घेऊन तो आपल्या झोपडीकडं परत आला आणि आपल्या झोपडीच्या अंगणामध्ये त्यानं मोठ्यानं दाणकन ती सगळीच्या सगळी अवजारं खाली टाकून दिली आणि आपल्या पत्नीला तिथूनच हाक मारली मोठ्यानं. झोपडी बाहेर तिला येण्यास सांगितलं आणि ती बाहेर झोपडीच्या आल्यानंतर तो म्हणाला की साधूनं आपलं आयुष्य नासवून टाकलं आहे. त्यानं आपल्या अवजारांच्यावर काही काळी जादू केली आहे आणि ही अवजारं मातीमोल करून टाकलेली आहेत. माझी सोन्यासारखी ही अवजारं साधूच्या जादूनं आता मातीमोल झालेली आहेत. असं म्हणून तो ओंजळीमध्ये तोंड लपवून अश्रू ढाळू लागला. पण तेवढ्यातच डोंगराआडून सूर्योदय होऊ लागलेला होता. जरी झुंजूमुंजू दिसत असलं आतापर्यंत तरी सूर्यप्रकाश मात्र पडलेला नव्हता. आणि मग डोंगराआडून सूर्याचा उदय होऊ लागला आणि सूर्याची किरणं शेतकऱ्याच्या झोपडीच्या अंगणामध्ये पसरू लागली. सूर्याची कोवळी किरणं शेतकऱ्याच्या झोपडीच्या अंगणामध्ये पसरायला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यानं मोठ्यानं जोरात ही अवजारं जमिनीवर आदळलेली असल्यामुळं या अवजारावर साचलेली धूळ माती आता खाली पडून गेलेली होती आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांचा स्पर्श या अवजारांना झाला. सूर्याची कोवळी किरण ज्यावेळी या अवजारांच्यावर पडली त्यावेळी संपूर्ण शेतकऱ्याच्या अंगणामध्ये पिवळा धमक असा प्रकाश पडला आणि शेतकऱ्याच्या बायकोच्या लक्षात आलं की ही अवजारं ही आजपर्यंत जी लोखंडाची अवजारं होती ती पूर्णपणे सोन्याची बनून गेलेली आहेत. आणि मग शेतकऱ्याची बायको त्याला म्हणाली की साधूनं आपल्यावर जादू करून आपलं आयुष्य नाचवलं नाही तर तुमची ही सोन्यासारखी अवजारं त्यानं सोन्याचीच बनवून टाकलेली आहेत. आणि असं म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीनं ती सगळी अवजारं असलेलं गाठोडं तिनं घेतलं आणि ती झोपडीमध्ये जाऊ लागली. ती झोपडीमध्ये निघून गेली. पण ही अवजारं आता सोन्याची झालेली आहेत हे समजण्यासाठी सूर्योदय व्हावा लागलेला होता. सूर्याची किरण त्या लोखंडाच्या आजपर्यंत लोखंडाच्या असलेल्या अवजारावर पडावी लागलेली होती. आणि मग सूर्याची किरण या अवजारावर पडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही अवजारं आता सोन्याची बनलेली आहेत. पण त्यासाठी सूर्योदय व्हावा लागलेला होता. आणि हे असंच असतं. ज्ञानसूर्याचा उदय होऊन जोपर्यंत अज्ञानाचा अंधकार दूर होत नाही तोपर्यंत परमेश्वरानं आखलेली आपल्यासाठी जी योजना आहे, जी आपल्यासाठी कल्याणकारक अशी योजना आहे, ते आपल्या लक्षात येत नाही. आणि हे लक्षात येण्यासाठी ज्ञान सूर्याचा उदय होऊन अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा लागतो. आणि तो दूर झाला की मग आपल्या लक्षात येतं की परमेश्वरानं आपल्या कल्याणाची योजना आखलेली आहे. पण तोपर्यंत धीर धरावा लागतो. एवढंच आपणाला सांगावंसं वाटतं. आणि असा धीर जर धरला तर आपल्यासाठी आखलेली परमेश्वराची योजना ही आपल्या कल्याणाची आहे हे आपल्या लक्षात येईल आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे आपल्या लक्षात येईल. धन्यवाद.